नमस्कार मित्रहो, निरामय चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या तज्ञांना इथे बोलवत असतो। त्या तज्ञांकडून त्यांच्या विषयाविषयी आपण मार्गदर्शन ऐकून घेत असतो। आज असेच एक तज्ञ आपल्या भेटीला आलेले आहेत। डॉक्टर श्रीकांत बडवे हे मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये त्यांचं स्वतःचं सेंटर आहे की अगदी अद्ययावत सगळ्या सुखसोयींनी अद्ययावत वेगवेगळ्या जे काही लागतं त्यांच्या मूत्ररोग तज्ञाच्या जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राला लागणाऱ्या सगळ्या उपकरणांनी सज्ज असं ते हॉस्पिटल चालवतात। या पलीकडे जवळजवळ 7 ते 8 वेगवेगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ते आपली सेवा देतात। हे सगळं मूत्र ह्याच्याशी संबंधितच एक आपल्याला ज्याला म्हणतो आपण प्रॉस्टेट वाढलं आहे किंवा प्रॉस्टेट वाढणं म्हणजे ॲक्च्युली प्रॉस्टेटची जी ग्रंथी असते पुरुषांमध्ये ती वाढलेली असते, फक्त त्यामध्ये कॅन्सर वगैरे काय झालेलं नसतं, फक्त ती ग्रंथी वाढलेली असते। अशा वेळेला काय लक्षणं येतात, त्याचे उपचार काय हे सांगण्यासाठी आज डॉक्टर श्रीकांत बडवे इथे आलेले आहेत। आपण त्यांना ऐकूया। नमस्कार, डॉक्टर श्रीकांत बडवे। आज आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आज प्रोस्टेट या विषयावर बोलणार आहोत की जी वयानुरूप ही ग्रंथी वाढते आणि सर्वसाधारणपणे माणूस असं म्हणतो की आता मला प्रोस्टेटचा त्रास सुरू होतोय। आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत। एक लक्षात घ्यायचं की आज आपण फक्त बिनाईन प्रोस्टेट जी वयानुरूप वाढते त्याच्याबद्दल बोलणार आहोत। आपण प्रोस्टेट कॅन्सर हा इंडिपेंडंट विषय आहे, त्याच्यावर परत केव्हा तरी बोलू शकू। आता तुम्हाला मी गमतीत म्हणून सांगतो की हे जे चित्र आहे ह्या चित्रामध्ये जे दाखवलं आहे ते आपल्यापैकी पुरुषांनी लहानपणी मुलं म्हणून हा खेळ खेळलेला आहे की असं उभं राहायचं आणि कोणाची लघवीची धार जोरात येते आणि त्याच्यामुळे जमिनीवर कोण जास्तीत जास्त खोल भोग पाडू शकतो, खड्डा पाडू शकतो। परंतु हे आपण त्या वयात करत असताना आपण ही एन्जॉयमेंट घेत असताना आपण विसरतो की ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे की ज्याच्या थ्रू ही युरिन येत असते त्या प्रोस्टेट ग्लँडचं वयानुरूप ती वाढत जाणार आहे। आत्ता हे जे चित्र दाखवतं या चित्रामध्ये तुम्ही जर का बघितलं तर ही नॉर्मल प्रोस्टेट आहे आणि या नॉर्मल प्रोस्टेटची लघवीच्या मार्गाच्या खाली असते आणि ही जी लघवीची पिशवी आहे ती अशी थिन वॉल्ड सिंपल आहे, आतला सरफेस स्मूथ आहे आणि ही जी ग्लँड आहे ती सर्वसाधारणपणे 15-18 अशी ग्रॅम असते। आणि या ग्लँडचं फंक्शन जर का आपण म्हटलं तर ते रिप्रोडक्टिव्ह फंक्शन आहे। म्हणजे आपलं जे धातू असतो की ज्याच्यामुळे आपल्याला मुलं होतात तर त्याच्यामध्ये जे धातूमध्ये जे स्पर्म्स असतात, जे बीज असतं, त्या बीजाला आपण ह्या प्रोस्टेट ग्लँडच्या स्त्रावामुळे एनर्जी येते, त्याला ते हेल्प करतं आणखी त्याची ॲक्टिव्हिटी वाढवतं। तर हे जे प्रोस्टॅटिक फ्लुइड असतं ते एसेन्शियली ही जी ग्लँड आहे ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व करायला हरकत नाही की ज्याच्यामुळे जो बीज आहे, धातू आहे, त्याचं ते जास्त पोटंट बनवलं जातं, ते जास्त इफेक्टिव्ह बनवलं जातं। परंतु आपण हे विसरतो की जसं जसं वय वाढतं तसं ही प्रोस्टेट ग्लँड वाढत जाते। वयानुरूप ही प्रोस्टेट ग्लँड वाढणं ही नॅचरल हिस्ट्री आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकाची प्रोस्टेट ग्लँड वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या रेसचे आहात, कुठल्या रिलिजनचे आहात, कुठली नॅशनॅलिटी आहे, कुठल्या देशाचे आहात, तुम्ही काय प्रकारचा डाएट घेता या कशावरही हे अवलंबून नाही। म्हणजे प्रोस्टेट ग्लँड वाढणं हे युनिव्हर्सल आहे, ही नॅचरल हिस्ट्री आहे, प्रत्येकामध्ये होणार आहे। साधारणपणे ती 55 वर्षाच्या पुढे वाढायला सुरुवात होते आणि साधारणपणे आपण असं लक्षात येईल की 75% लोकांना ॲट द एज ऑफ 80 ही ग्लँड नॉर्मल नसते, वाढलेलीच असते। म्हणजे ही आपली नॅचरल हिस्ट्री आहे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे। म्हणजे ते किती कॉमन आहे तर प्रत्येकाला हे होणार आहे। आणि ही ग्लँड वाढल्यानंतर काय होतं तर ही ग्लँड वाढल्यामुळे ही लघवीच्या मार्गात असल्यामुळे लघवीची पिशवी आणि लघवीचा मार्ग याच्यामध्ये ही ग्लँड असल्यामुळे ऑब्व्हियसली जर का ती वाढली तर त्याच्यामुळे तो मार्ग आकुंचन पावतो, त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग आपल्याला काही गोष्टी सुरू होतात की ज्या बहुतेक आपल्या सामान्य लोकांना सगळ्यांना प्रोस्टेट ग्लँडचे सिम्पटम्स बहुतेकांना माहिती असतात। आणि हे सिम्पटम्स जे आहेत ते आम्ही 2 प्रकारचे म्हणतो। एक जे प्रकार असतो त्याच्यामध्ये
ऑब्स्ट्रक्शन, लघवीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होणं, ह्याची काही सिम्पटम्स आहेत. आणि दुसरी जी सिम्पटम्स आहेत ती इरिटेशन, म्हणजे ही वाढल्यामुळे, लघवी व्यवस्थित न झाल्यामुळे, लघवी अर्धवट झाल्यामुळे जे काही सिम्पटम्स येतात त्या. तर अशा या ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि इरिटेटिव्ह, म्हणजे अडथळ्याच्या आणखीन इरिटेशनच्या किंवा त्याच्यामुळे होणाऱ्या काही सिम्पटम्स असतात. तर ह्या सिम्पटम्स कुठल्या कुठल्या आहेत, तर वयानुरूप वय वाढल्यानंतर, प्रोस्टेट ग्लँड वाढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हेजिटन्सी येते. हेजिटन्सी म्हणजे आपण उभं राहतो आणि पटकन लघवी सुरू होत नाही. दुसरं, जोर करायला लागतो लघवी करायला, स्ट्रेन करायला लागतं. आपली जे ॲबडॉमिनल मसल्स आहेत, पोट दाबून आपण लघवी करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर धार बारीक झालेली असते. आणि सगळ्यात शेवटी अडथळा निर्माण झाल्यामुळे पहिलं थोड्याच काळ जी काही फ्लोनी लघवी येते, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ड्रिबलिंग, टप 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 लघवी बराच वेळ पडत राहते. थोडक्यात काय, तो पेशंट सांगतो प्रोलॉंग्ड व्हायडिंग टाईम, मला जास्त वेळ लागतो. मी जर का माझ्या बाजूची 3 माणसं लघवी करून निघून जातात पिक्चरच्या इंटरव्हलमध्ये, सिनेमाच्या, परंतु मी मात्र तिथेच उभा असतो. ह्या एक प्रकारच्या सिम्पटम्स झाल्या. आणि दुसरं, याच्यामुळे काय होतं की लघवी पूर्ण होत नाही, मग आतमध्ये थोडी लघवी राहते, मग त्याच्यामध्ये थोडंसं इन्फेक्शन होऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याला फ्रिक्वेन्सी सुरू होते, सारखं जावं लागतं. मग दुसरं काय होतं तर अर्जन्सी होते, म्हणजे होल्ड करता येत नाही, पटकन लवकर जावं लागतं पूर्ण लघवी न झाल्यामुळे. आणि या वयामध्ये रात्रीच्या वेळी लघवीचं फॉर्मेशनही जास्त होतं, त्यामुळे रात्रीच्या वेळी उठायला लागणं, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये नॉक्चुरिया म्हणतो, म्हणजे नाईट फ्रिक्वेन्सी, रात्रीची जी लघवीचं जे प्रमाण आहे ते वाढतं. आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये ज्या वेळेला याच्याकडे दुर्लक्ष होऊन खूप मोठी ग्लँड वाढते, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आतमध्ये लघवी राहायला लागते. मग अशा वेळेला इन्कॉन्टिनन्स, म्हणजे कंट्रोल पण लघवीचा जातो, आणखीन टपटप अशी लघवी होते, पॅन्ट ओली होते आणि ब्लॅडर पण फुल होतं. आत्तापर्यंत मी तुम्हाला आत्ता जी सगळी विविध लक्षणं सांगितली की प्रोस्टेट ग्लँड वाढल्यानंतर काय काय असतात ती सांगितली. आणि त्याच्यावरनं हे जवळजवळ आम्ही युरॉलॉजिस्ट पक्क करतो की तुम्हाला प्रोस्टेट ग्लँड वाढलेली आहे. मग त्याची इन्व्हेस्टिगेशन काय, तर सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन असतं अल्ट्रासोनोग्राफी. मी नेहमी गमतीत सांगतो की आम्ही जे युरॉलॉजिस्ट आहोत तर अल्ट्रासाऊंडचं मशीन हे आमचं स्टेथोस्कोप आहे. जसं तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर, फिजिशियनकडे गेल्यानंतर, एबडी डॉक्टरांकडे गेल्यानंतर तो तुम्हाला स्टेथोस्कोपने तपासतो, तसं आमच्या फील्डमध्ये कुठल्याही डायग्नोसिस करता युरॉलॉजीमध्ये आम्ही सोनोग्राफीचा आधार घेतो. आणि ही सोनोग्राफी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर इन्फॉर्मेशन देते. आम्ही संपूर्ण पोटाची सोनोग्राफी करतो. त्यामुळे काय होतं की जशी प्रोस्टेट ग्लँड वाढलेली खाली लक्षात येते, तसंच त्याच्यामुळे ब्लॅडरवर झालेला जो परिणाम आहे तो लक्षात येतो. त्याचप्रमाणे वरती ज्या किडनीज आहेत, आणखी वरची जी काही युरिनरी सिस्टीम्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही दोष असेल, त्याच्यामध्ये सूज असेल, त्याच्यामध्ये काही असेल, एखादा स्टोन असेल, तर या सगळ्याच गोष्टी या सोनोग्राफीमध्ये समजतात आणि त्याच्यावरनं आपलं डायग्नोसिस कन्फर्म होतं. दुसरी एक महत्त्वाची टेस्ट की जी महत्त्वाची आहे खूप, की ज्यांना युरिनरी सिम्पटम्स सुरू होतात, लघवीचे सिम्पटम्स वयानुरूप सुरू होतात, या सगळ्या लोकांमध्ये आम्ही एक अतिशय महत्त्वाची टेस्ट म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजीन PSA म्हणून एक टेस्ट करत असतो. आणि ही टेस्ट नॉर्मल आहे की नाही बघत असतो. कारण जर का ही टेस्ट जर का हाय आली, वाढलेली आली, ती जर का तिचं प्रमाण जास्त असेल तर याचा अर्थ असा की या प्रोस्टेट ग्लँडमध्ये कॅन्सर किंवा मॅलिग्नन्सी असण्याची, कॅन्सर असण्याची शक्यता थोडीशी असते आणि मग त्याची पुढची इन्व्हेस्टिगेशन सुरू होतात. त्यामुळे वन ऑफ द बेसिक टेस्ट जी आहे ती PSA टेस्ट असते. आणि मग अर्थातच आपण युरिनची टेस्ट करून बघतो की युरिनमध्ये इन्फेक्शन आहे का, किंवा बाकीच्या काही सगळ्या टेस्ट करून बघतो की ज्या किडनीच्या व्हॅल्यूज आहेत त्या नॉर्मल आहेत की नाही. आणि त्यानंतर मग ठरवलं जातं. अर्थातच प्रोस्टेट ग्लँड वाढल्यानंतर त्याची जी ट्रीटमेंट आहे ती ब्रॉडली आपण 2 गोष्टींमध्ये डिवाईड होते. जे सगळ्यांना हवं असतं ते म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, की आम्हाला औषधांनी बरं वाटेल का ते बघा. तर हे आपण केव्हा करतो, त्याला आपण म्हणूया मेडिकल मॅनेजमेंट, औषधांची मॅनेजमेंट. तर ज्या वेळेला ही प्रोस्टेट ग्लँड मॉडरेट साईजची असते, ज्या वेळेला सिम्पटम्स कमी प्रमाणामध्ये असतात, किंवा ज्या वेळेला आपल्याला सिम्पटम्स सुरू झालेत, कदाचित ऑपरेशन लागणार आहे परंतु आपल्याला वेळ हवा आहे, तर अशा वेळेला ही जी औषधं आहेत ही आम्ही सुरू करतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी औषधं आहेत ही अतिशय इफेक्टिव्ह आहेत. एकेकाळी ही जी औषधं होती ती कमी प्रमाणामध्ये अवेलेबल होती. आता नवीन औषधं आलेली आहेत आणि या औषधांमुळे रिलीफ जो पेशंटना मिळतो,
जो रिलीफ मिळतो तो अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. मी एक स्लाईड ही मुद्दाम दाखवतोय की ज्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की दिवसेंदिवस जसजशी वर्ष जात आहेत तसतशी हळूहळू प्रोस्टेट सर्जरीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर लोक औषधांवर त्यांना रिलीफ मिळतोय, औषधांवर ते उत्कृष्टपणे त्यांचं पुढचं आयुष्य जगतायत. आता याच्यामध्ये जो एक महत्त्वाचं जे औषध असतं त्याला आम्ही म्हणतो अल्फा-1 ब्लॉकर. हे काय करतं तर ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ती लघवीच्या मार्गातली ती टाईट झालेली असते, त्याच्यामुळे मार्ग जो आहे तो नॅरो झालेला असतो. तर हे कशामुळे होतं तर या प्रोस्टेट ग्लँडमध्ये आणि ब्लॅडर नेक या एरियामध्ये जे काही एक प्रकारचे रिसेप्टर्स असतात की जे ॲक्टिव्ह असतात आणि त्यामुळे तो भाग टाईट असतो. तर ही औषधं आहेत, त्या औषधांमुळे हे जे रिसेप्टर्स आहेत ते रिलॅक्स होतात आणि जो लघवीचा मार्ग आहे तो ओपन होतो. ही जर का तुम्ही चित्र बघितलं तर या चित्रामध्ये हे जे गोल गोल डॉट दिसत आहेत ते म्हणजे ते रिसेप्टर्स आहेत आणि हे रिसेप्टर्स ॲक्टिव्ह असल्यामुळे तिथे मार्गामध्ये आपल्याला अडथळा किंवा रेझिस्टन्स आहे. या औषधांमुळे तो रेझिस्टन्स निघून जातो आणि युरिन अतिशय व्यवस्थित व्हायला लागते. तर याच्यामधलं जे सगळ्यात कॉमन औषध जे वापरलं जातं त्याला आम्ही म्हणतो टॅम्सुलोसिन. ते अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि ते सुरू केल्यानंतर लिटरली अक्षरशः 4 ते 5 दिवसामध्ये पेशंटला रिलीफ मिळतो आणि लघवी व्यवस्थित व्हायला लागते. नमस्कार. तर आताच आपण डॉक्टर श्रीकांत बडवे यांना एका विशिष्ट म्हणजे प्रॉस्टेट वाढल्यानंतर काय प्रश्न येतात काय याच्याबद्दल ऐकलं. हा विषय तसा मोठा आहे, अनेक जणांना ह्याची बाधा होत असल्यामुळे हा विषय जरा नीट समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण पुढच्या एपिसोडमध्ये डॉक्टर बडवेंना भेटणार आहोत. तुमचाच इथंच थांबूया, पण थांबण्यापूर्वी एक गोष्टीची आठवण करून द्यायला हवी. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा. हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय होतो, कारण जेवढा आपण वैद्यकीय ज्ञान स्वतःला मिळवू तेवढा आपल्या आजारावर सहज आपल्याला मात करता येईल. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या विषयामध्ये या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि या विषयामध्ये तुमच्या मला अजून काही प्रश्न राहिले असतील तर कृपया त्या कॉमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न मांडा आणि आम्हाला पुढच्या त्याची उत्तर द्यायला सोपं. आज इथेच थांबूया. धन्यवाद.